नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती वरती आता जिन्याने येत असते, तर इकडं इंद्र रिहर्सल करत असतो. तो म्हणत असतो की मी रिहर्सल पण नाही करून बघितली, मी पुन्हा एकदा ट्राय करून बघतो, मला राणी समोर जमलं पाहिजे ना. तेवढं तिथे राणी पण येते. आता राणीवरती आल्यावरती राणीच्या मनामध्ये इंद्राविषयी राग असतो. तर आता इकडं जो इंद्र आहे तो राणीची वाट बघत असतो. तो गुडघ्यावर बसून म्हणत असतो की मी राणीला असं प्रपोज करेल, तसं काही करेल. तेवढ्यात राणी म्हणते की इंद्र सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर इंद्र म्हणतो, काय झालं राणी, असं बोल ना गं. तो म्हणतो की ती म्हणते की मी जे प्रश्न विचारेन ना त्याच्या आधी उत्तर द्या, मगच मी पुढे येते. तर आता इंद्र म्हणतो ठीक आहे मग. तर आता लगेच राणी विचारते, काय हो इंद्र सर, तुम्ही मला फसवून माझ्याशी लग्न केलंय ना. मला सांगा, तुम्ही बुवांना सुपारी दिली होती ना माझी गाडी उडवायची. तर आता इंद्र म्हणतो, काय बोलते राणी तू हे. तर राणी म्हणते की खरं सांगा इंद्र सर. तर इंद्र म्हणतो की हे बघ राणी, माझं म्हणणं ऐकून घे ना. तर राणी म्हणते, मला तुमचं काहीच बोलणं ऐकायचं नाही इंद्र सर. हे बघा, तुम्हाला मी सांगते ना, मला खरं खरं सांगायचं. तर इंद्र म्हणतो की हे बघ राणी, त्यावेळेस सिच्युएशन अशी होती. तर ते म्हणते की नाही, तुम्ही म्हणजे मला खरं सांगा, सुपारी दिलती ना. तर इंद्र म्हणतो की हो. तर आता तो म्हणतो की हो, हे सगळं मुद्दामून केलंय मी. आणि हे बघ राणी, माझं काही असं नव्हतं, हेतू नव्हता माझा. हे बघ, मी तेव्हा खूप वेगळं होतो, पण मी आता खरंच खूप बदललो आहे राणी. अगं तेव्हा तुझ्याशी खूप वेगळं वागायचो, पण आता खरंच खूप बदललो आहे. तर आता राणी म्हणते की इंद्र सर, मला काही माहिती नाहीये. मला माहिती तुम्ही पहिले कसे होते आणि माझ्यासोबत तुम्ही बदलले नाहीये, फक्त नाटक करताय. मला फसवण्याचं नाटक करताय तुम्ही. अहो तुम्ही मला फसवताय इंद्र सर. अहो तुम्ही कसे बदलताल हो, तुम्ही बदलू शकत नाही, मला माहिती नाही इंद्र सर. तुम्ही माझ्याशी कसे वागले पहिले हे पण मला माहिती आहे. तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी केलंय ना, हे माझ्यासाठी नाही केलं, आम्हाला आमचा बदला घेण्यासाठी केलं आहे. तुम्ही फक्त एवढं ठरवत होता की यांचा बदला कसा घेता येईल आणि काय कसं करता येईल, यासाठी तुम्ही हे सगळं करत होता. तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणी, नाही आहे तसं काही. राणी, असं का करते तू, माझ्यावर विश्वास नाही का तुझा. तर आता लगेच राणी म्हणते की इंद्र सर, माझा तुमच्यावर खूप विश्वास होता. हे बघा, आपलं मैत्रीचं नातं पुढं ढकललं तुम्ही माझ्याशी, तुमचा स्वभाव बदलला म्हणून मी तुमच्याशी मैत्री पण केली. अहो इंद्र सर, तुम्ही मला किती त्रास दिला आधी, तरी पण मी तुमच्याशी मैत्री केली. आणि माझं काय चुकलं हो. तेवढ्यात इंद्राला आठवतं, त्यांनी त्याच्या आईला हे सगळं सांगितलं होतं. त्याला वाटतं की आईने जाता राणीला सांगितलेलं दिसतं हे सगळं. तर आता लगेच इंद्र म्हणतो की अरे, तुला राणी कोणी सांगितलं हे सगळं. तर राणी म्हणते, हो इंद्र सर, पण खरं आहे ना हे सगळं. तर इंद्र म्हणतो की राणी, समजून घे ना गं माझी पण बाजू. तर राणी म्हणते की नाही इंद्र सर, आता मी तुमची काही बाजू समजून घेणार नाहीये. तर इंद्र आता एकटाच तिथं उभा राहतो आणि रडत राहतो आणि म्हणतो की खरंच माझी चूक झाली. मी राणीला इथे गुडघ्यावर बसून प्रपोज करण्यासाठी बोलवलं होतं, पण इथं तर सगळं उलटं झालं. मला एकट्याला इथं बसून पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. आता इंद्र, तुलाच काहीतरी करावं लागणार आहे, उठ इंद्र. आणि तो उठतो आणि राणीजवळ जातो आणि म्हणतो, राणी हे बघ, तू समजून घे माझी बाजू आणि हे बघ, ऐकत जा माझं काही. हे बघ, माझं ऐकून घे, तर मी तुला प्रपोज करण्यासाठी बोलवलं होतं राणी. आणि मी जे वागलोय ना ते पहिला काळ निघून गेला आता. राणी, मी खरंच बदललं आहे. राणी म्हणते, बदलला नाहीये तुम्ही इंद्र सर, मला माहीत नाहीये. आणि पुन्हा माझ्या वाटेत यायचं नाही तुम्ही. इंद्राचा हात हिसकावते आणि राणी आता तिथून निघून जाते. आता इंद्र तिथे एकटाच रडत बसतो. राणी घराकडे इकडे तिकडे बघते आणि रडत रडत तिथून निघून जाते. तर बघूया आता पुढील भागामध्ये राणी नेमकं कुठं निघून जाईल, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.